खूप असं की रत्नांबद्दल निगेटिव्ह विचार असणारे लोक आहेत. तर मी जसं आता सांगितलं की रत्न जे हे शास्त्रानुसार धारण करावे. तर आपल्यापर्यंत येणारे जे रत्न आहे ना, हे बऱ्याचदा म्हणजे 99% असे असतात की जे एकतर ते व्हर्जिन नाही, सिंथेटिक आहे, डुप्लिकेट आहे किंवा ते इमिटेशन आहे, सिम्युलंट आहे. तर अशा केसमध्ये आपण त्या रत्नाकडून तशी अपेक्षा ठेवू शकत नाही. जनरल पब्लिकला याबद्दल माहिती नसते. तो संपूर्णपणे विश्वास जो आहे हा जी व्यक्ती रत्न देत असते त्या व्यक्तीवर ठेवत असतो आणि मग तो रत्न जो आहे हा धारण करत असतो. तर अशा केसमध्ये रत्न जर ज्या ज्या व्यक्तींच्या हातामध्ये ओरिजिनल रत्न आहे, त्यांच्या कुंडलीप्रमाणे कारक ग्रहांचं रत्न आहे, अशा व्यक्तींना ते 100% सूट झालेलं दिसतं आपल्याला. ज्या व्यक्तींच्या हातामध्ये ओरिजिनल रत्न आहे पण त्यांच्या कुंडलीनुसारच ते सूट होत नाही आहे किंवा कुंडलीनुसार ते मारक ठरतं आहे किंवा त्यांना प्रॉब्लेम वाढवणारं ठरतं आहे, तर अशा व्यक्तींना त्याच्यापासून त्रास होणार आहे किंवा अशा व्यक्तींचा जो एक हे आहे तो न्यूट्रल आहे पूर्ण. त्यामुळे 90% जे लोक आहेत हे या लोकांना गॅरंटेड ओरिजिनल रत्न, व्हर्जिन रत्न जे हे मिळेलच याची गॅरंटी खूप कमी असते.